चंद्रपुर में स्थित बास रिसर्च एंड ट्रेनिंग सेंटर को देश का पहला AICTE यानी ही अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद मान्यता प्राप्त बास टेक्नोलॉजी डिप्लोमा कोर्स शुरू करने की मंजूरी मिल गई है। ये 3 वर्षीय डिप्लोमा 2026-27 शैक्षणिक सत्र से शुरू होगा और MS BTE से स्वबंध रहेगा, जिसमें 60 विद्यार्थियों के प्रवेश की क्षमता होगी। इस कोर्स में बास प्रोसेसिंग, ट्रीटमेंट, फर्नीचर निर्माण, बास निर्माण तकनीक, हस्तकला, नर्सरी प्रबंधन, प्रोडक्ट डिजाइन और उद्यमिता विकास का व्यावहारिक प्रशिक्षण दिया जाएगा, जिससे विद्यार्थी तकनीकी बास इंजीनियर के रूप में तैयार होंगे। 2014 में महाराष्ट्र वन विभाग द्वारा स्थापित BRTC ने अब तक हजारों किसानों, वन अधिकारियों, कारीगरों और स्वयं सहायता समूहों को प्रशिक्षण दिया और बास आधारित आजीविका व उद्योग विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई। ये मान्यता महाराष्ट्र में हरित उद्योग, ग्रामीण रोजगार और सतत विकास के लिए एक ऐतिहासिक उपलब्धि मानी जा रही है। ऐसी जानकारी वन परिक्षेत्र अधिकारी MD मल्लेवार इन्होंने मीडिया से बातचीत में साझा की। नमस्कार, मी AD मल्लेवार, वन परिक्षेत्र अधिकारी, बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत आहे। बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर चिचपल्ली चंद्रपूर यांच्यासाठी मी अत्यंत अभिमानाची गोष्ट सांगू इच्छितो आहे। आपल्याला या शैक्षणिक वर्ष 26-27 पासून अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत 3 वर्षाचा अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे। विशेष म्हणजे भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी AICTE मान्यता मिळवणारी देशातील ही पहिली आणि एकमेव संस्था आहे। ही सर्व आपल्या चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे। ही मान्यता केवळ BRTC पुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातील बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान, ग्रामीण रोजगार, शाश्वत विकासासाठी एक मोठा टप्पा राहणार आहे। आजच्या काळात पर्यावरणपूरक उद्योग आणि हरित बांधकाम क्षेत्रात बांबूचे मोठ्या प्रमाणात महत्त्व वाढत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ तयार करणे ही काळाची गरज आहे। या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना बांबू प्रक्रिया, बांबू फर्निचर, बांबू बांधकाम, बांबू हस्तकला, उद्योजकता विकास आणि प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण दिले जाणार आहे। BRTC मध्ये अत्याधुनिक कार्यशाळा, ट्रीटमेंट प्लांट आणि संशोधन सुविधा, त्याचप्रमाणे अद्ययावत संकुल परिसर आणि वसतिगृह सुविधा विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली BRTC गेल्या काही वर्षांमध्ये संशोधन, कौशल्य विकास आणि ग्रामीण उपजीविका निर्मिती यामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहे। आतापर्यंत हजारो शेतकरी, युवक, महिला बचत गट आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम रोजगार आणि उद्योजकतेच्या दृष्टीने अतिशय मोठी संधी ठरणार आहे। याची प्रवेश प्रक्रिया DT तंत्र शिक्षण संचालनालय मार्फत कॅप राऊंड, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड थ्रू होणार आहे। तरी या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी पालकांनी BRTC शी संपर्क साधावा। 10वीतून थेट सेकंड इयरला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे। हा कोर्स AICTE मान्यता असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट इंजिनिअरिंग मध्ये कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही स्ट्रीम मध्ये यामध्ये प्रवेश मिळणार आहे। हा 3 वर्षीय अभ्यासक्रम पॉलिटेक्निक दर्जाचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना थेट इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळणार आहे। हा पहिला बॅच किती लोकांचा असतो? हा आपण यामध्ये 2 तुकड्यांचा आपण समाविष्ट केलेला आहे। यामध्ये 60 विद्यार्थ्यांना आपण थेट प्रवेश देणार आहे, ज्यामध्ये विविध आरक्षण लागू असतील। बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रथमच AICTE अप्रुव्हल कोर्स आहे बांबू टेक्नॉलॉजी म्हणून। हा कोर्स 3 वर्षाचा आहे आणि 3 वर्षाकरिता प्रथम बॅच आपली 60 स्टुडंटची आहे। 60 स्टुडंटला आपण इथे विविध प्रकारचे विषय शिकवतो। प्लांटेशन पासून तर आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पर्यंत आपण त्याचा परिपूर्ण अभ्यास करून घेतो। असं हे आपल्या 3 वर्षांमध्ये केलं जातं। माझं हे सब्जेक्ट शिकवणे आहे, बांबू क्राफ्ट आहे, त्याच्यासोबत बांबू आधारित मशिनरी आहे, जे ऍडव्हान्स मशिनरी आहे, वर्कशॉप आहे, या संबंधित पूर्ण आपण ज्ञान प्रॅक्टिकल द्वारे दिलं जातं, प्रात्यक्षिक केलं जातं। असं या प्रकारे केलं जातं।